हॅलो, नमस्कार. तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर आज आहे संडे आणि संडे म्हणलं की सगळ्यांचा दिवस आहे तर पूर्ण कामात जात असतो आणि माझ्या बाबतीत पण तसंच कायचं झालं. सकाळी नाश्ता, दुपारी जेवण आणि आता संध्याकाळच्या एक 3:30-4 वाजत आलेत आणि संचितला खायची होती मॅगी. आता मला काही जास्त मॅगी आवडत नाही. संचित आणि दोघं ते म्हणलेत, "एक कर" आणि एकामध्ये आम्ही 1/2 आहेत तर खातो. त्यामुळं त्या दोघांसाठी बनवते मॅगी. एका साईडला मला ठेवलाय चहा, कारण आता संध्याकाळी 3:30-4 म्हणलं की मी चहा पीत असते. तसं पण संध्याकाळचं जेवण आमचं लवकर असतं. 6:30 पावणे 7 पर्यंत जेवण आम्ही करायला बसतो आणि 7, सव्वा 7 वाजेपर्यंत तर जेवण होतं. त्यामुळे संध्याकाळचा चहा मी शक्यतो एक 4, सव्वा 4, 3:30, पावणे 4च्या दरम्यानच मी चहा पीत असते आणि तुम्ही सगळे पण आता या चहा प्यायला. पाणी पहिलं उकळायला ठेवले आणि एका साईडला चहा पण ठेवला आहे. चहात संचित तर चहा पितच नाही. चहा बिस्किट, चहा चपाती असेल तरच चहा आणि त्यांना पण जास्त चहा आवडत नाही. चहा चपाती सोबतच काय तर असेल ते चहा पित असतात. नाहीतर इतर वेळेस फक्त सेपरेट चहा असं अजिबातच ते पित नाहीत, आवडत नाही. मला मात्र 2 टाईम चहा लागतो. सकाळी एक आणि संध्याकाळी एक. इतर वेळेस कधी तर वाटलीच अजून जास्त इच्छा. आता थंडीमध्ये जास्त चहा पिण्याची इच्छा होते. थंडी वाजायला लागलं की गरम-गरम चहा आहे तर प्यावं वाटतं. त्यामुळे थंडीत माझं एक 3-4 वेळा चहा पिऊन होतो. पण आता सध्या 2 वेळाच चहा पिते. मला आवडतो पण चहा प्यायला आणि मस्त असं इलायची, अद्रक आणि चहा मसाला पण आहे माझ्याजवळ, तर ते टाकून मी चहा बनवत असते. पाण्याला उकळी ये लागली आता, तोपर्यंत मॅगीचं एकच पॅकेट होतं. एका पॅकेटला मॅगी फोडून अशी एकदम थोडीशी क्रश केली आणि मसाला होता तर त्या मसाला पहिला पाण्यात टाकला. पाण्यात नीट व्यवस्थित मसाला मिक्स झाला की नंतर मॅगी टाकायची. एकदम सिंपल अशी मॅगी आहे तर बनवून द्यायला लागली. मला मॅगी खायची असेल तर मी मसाला मॅगी बनवते. अगोदर मला मॅगी खूप जास्त आवडायची खायला, पण आता अशी इच्छाच होत नाही मॅगी खायची. नाहीतर अगोदर खूप मॅगी खायची मी. असं 1-2 रोज जरी मॅगी दिली खायला तरी मी रोज खायची, माझी अशी म्हणजे तयारी असायची. पण आता आवडत नाही मॅगी. का बरं आवडत नाही काय माहिती. एवढी मॅगी आवडत होती मला, ते आता अजिबातच आवडत नाही मॅगी. कधी तर मसाला मॅगी करून खात असते. ते पण खाल्ल्यावर वेगळंच असं वाटतं मला. त्यामुळे आता ते पण खायची बंद केली मी. मॅगी आता माझा पहिला चहा घेतला. चहा नेऊन मी स्टूलवर ठेवला आणि आता त्या दोघांसाठी वाटीमध्ये मॅगी घ्यायला लागली. तुम्ही ह्या स्टेजला ना असं उकळी आली की टोमॅटो पण कट करून टाकू शकता. टोमॅटो टाकल्यावर पण मॅगी छान लागते. त्यांना खायला दिली. संचीसाठी आता थंड व्हायला ठेवली. संचित एवढं थंड करून खातोय ना बासच. अजिबातच असं गरम-गरम खात नाही. एकदम थंड करायचं आणि मग खायचं. संचीची मॅगी खाऊन झाली. माझा चहा पिऊन झाल्यानंतर झाडून वगैरे सगळं घेतलं. संध्याकाळच्या वेळेस अगरबत्ती लावत असते मी. तर अगरबत्ती पण आता लावली. माझ्या अगरबत्ती लावलेली बघितली का संचितला पण एक पाहिजे होते. त्याच्यासाठी एक अगरबत्ती दिली. असं बऱ्याच वेळेस आहे तर अगरबत्ती घेतो, त्याला स्वतःला पण चटका बसवून घेतो आणि काय तर उगं घरभर सगळं फिरत असतो अगरबत्ती घेऊन. त्यांचं चाललं होतं पेपर वाचायचं काम, संचितचं चाललंय अगरबत्ती सगळीकडे फिरवायचं. आणि आता इथं अगरबत्ती म्हणला मी इथं लावतो, तर इथं अगरबत्ती लावली. दरवाजाच्या तोंडाला वगैरे असं म्हणतात लावावी, तर त्यामुळे संचितने तिथं अगरबत्ती लावली. रोज सकाळ, संध्याकाळ. सकाळचं काही एवढं नसतं, पण संध्याकाळी रूम फ्रेशनर आहे तर मारत असतो आणि मला म्हणला, "मी रूम फ्रेशनर मारतोय आणि तू माझा व्हिडिओ काढ." म्हणून मी त्याचा व्हिडिओ काढायला गेले. सगळीकडे थोडा-थोडा रूम फ्रेशनर आहे तर मारला आणि रूम फ्रेशनर वाटलं एकदम छान फ्रेश वाटतं आणि संध्याकाळचं कसं अगरबत्ती, रूम फ्रेशनर, कापूर वगैरे लावलं की छान वाटतं. त्यामुळे रोज संध्याकाळी अगरबत्ती, नंतर रूम फ्रेशनर पण असतं. कापूर पण लावत होतो. कापराने होय काय लागलं, म्हणजे कसं आता ते कापूर लावला की मला शिंकाच येतात म्हणजे त्यामुळं बंदच केला कापूर लावायचा. ते म्हणलं नकोच राहू दे. कापूर असं इकडं कापूर लावला आणि त्या कापराचा वास नाकामध्ये गेला की मला शिंकाच यायला लागले आणि बहुतेक ॲलर्जी आहे का काय माहिती नाही. पण असं म्हणतात की घरामध्ये संध्याकाळच्या वेळेस कापूर वगैरे असा जाळायला पाहिजे किंवा लावायला पाहिजे. त्यामुळे आम्ही अगोदर वापरत होतो, पण आता मला तसं होय लागल्यापासून बंद केले कापूर लावायचा. संध्याकाळचा स्वयंपाक आज संडे असून संडे तसा लाईटच आहे आमचा, कारण आता दसरा आलाय. दसऱ्याला काहीतरी स्पेशल असतंच आणि तसं पण काल पुरी, आम्रखंड खाऊन झाले. त्यामुळे संडे एकदम सिंपल आणि एकदम साधा गेला. दुपारी केलं होतं कारलं भाकरी आणि सकाळी उपमा बनवला होता नाश्त्याला आणि आता ते म्हणले सिंपल असं आपण कढी आणि भात खाऊया. कढी भात आहे तर आमच्यात आठवड्यातून एकदा किंवा 2 वेळा तर असतोच आणि खाल्लेलं चांगलं असते. एकदम लाईट कढी थंड असते, पोटाला थंड असं ठेवते कढी. त्यामुळं कढी भात बनवायला लागले. आता भाताचं मी तुम्हाला सांगितलं ह्याच्या अगोदर पण कितीतरी वेळा. भात म्हणलं की संचितला अजिबात आवडत नाही.
मला असं वाटतं की संचित ज्यावेळेस लहान होता ना, म्हणजे लहान म्हणजे असं 6 महिन्यानंतर मुलांना आपण देतो की काय तर खायला, त्यावेळेस संचित 6, 7 किंवा 8 महिन्यानंतरचा ज्यावेळेस होता ना, त्यावेळेस मी त्याला खिचडी इतकी संचितने खिचडी खाल्ली ना बासच. म्हणजे अशी पातळ खिचडी म्हणजे 2 टाईम दिवसातून तो खिचडीच असायचा. 2 टाईम खिचडी जवळपास तो 1.5-2 वर्षाचा होईपर्यंत खिचडीच खात होता. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी लहान असताना त्यांनी एवढा भात खाल्लाय ना, त्यामुळे त्याला आता भात खायची इच्छाच त्याची नाही. कसलाच भात खात नाही. मग काय का असेना पुलाव असू द्या, वरण भात असू द्या, खिचडी असू द्या, बिर्याणी जरी केली तरी पण नाही खात. त्यामुळे त्याच्यासाठी का असेना मला चपाती बनवावीच लागते. त्यामुळं माझ्याजवळ चपातीचं एक्स्ट्रा पीठ थोडंसं असतं फ्रीजमध्ये. जास्त दिवसाचं अजिबात मी वापरत नाही. सकाळचं संध्याकाळपर्यंत एवढंच असतं किंवा सकाळी मळलेलं उद्या सकाळपर्यंत वापरते. त्याच्या दुपारी वगैरे पण नाही वापरत आणि तेवढं मी मळत पण नाही. जरी बाय चान्स शिल्लक वगैरे राहिलं तरी मी टाकून देत असते आणि थोडंसं पीठ काळं पण पडतं आणि तसं खायला पण नको आहे. चांगलं नसतं जास्त पण पीठ मळवून ठेवलेल्या चपात्या करून खाल्लेल्या. आता त्यांना मी म्हटलं, "तुम्ही खाणार आहे का चपाती?" ते म्हटलं, "असेल पीठ शिल्लक तर बनव." त्यामुळे दोघांना 2 चपात्या बनवलेत. मी काय फक्त कढी भातच खाणार आहे. आणि एका साईडला भात पण ठेवलाय शिजायला. कमी गॅसवरच कुकरमध्ये लावलाय. कढी भात म्हणले की थोडा भात जास्त असतो आणि माझं पातेलं आहे तर ते ज्यावेळेस चपाती, भाजी आणि त्यावेळेस थोडा भात बनवतो त्या टाईपचं छोटं पातेलं आहे. माझ्याजवळ एवढं मोठं असं पण पातेलं नाही. एक बिर्याणीचंच पातेलं आणि जे मी रोज भात बनवते ते छोट्या पातेलं, तेवढं पातेलं. आता त्या पातेल्यामध्ये काय कढी आणि भात म्हटलं तर पुरणार नाही. त्यामुळे मी कुकरमध्ये भात लावला आणि आता कढी बनवून घ्यायची आहे. कढीची सगळी तयारी वगैरे करून घेते. चपात्या झाल्या. चपात्या काही 2च बनवायच्या होत्या. त्यामुळे काही जास्त वेळ लागला नाही. आणि आता कट्टा वगैरे पुसून घेते आणि नंतर कढीची तयारी करते. आणि कढी असलं की मला कढी असं भातासोबत किंवा चपातीसोबत खाण्यापेक्षा मला प्यायला जास्त आवडते. त्यामुळे मी 1-2 वाट्या तर कढी पीत असते आणि छान वाटतं कढी पिलेला आणि आवडतं पण मला जास्त प्यायला कढी. तर तुम्हाला कोणाला आवडतं का असं कढी फक्त प्यायला? मला आवडते कढी प्यायला म्हणून मी पीत असते. तर चपाती होतेच एका साईडला शेकते तोपर्यंत आता लगेचच कढीची तयारी करते. आणि स्वयंपाक थोडासाच बनवायचा होता त्यामुळे जास्त वेळ पण लागला नाही. पटकन स्वयंपाक झाला बनवून आणि कढी, भात, चपाती असं काय असलं की मी कढी असल्यावर काय माहिती मी खरडा करतच असते आणि मला खरडा आवडतो खायला. त्यामुळे मी अधूनमधून खरडा करते. घरात म्हणलं तर मी एकटीच खरडा खात असेल. त्यांना अजिबात आवडत नाही खरडा खायला. ताटात दिला तरी पण थोडासाच खातात आणि काढून ठेवतात. ते म्हणतात मिरची म्हणजे विष असतं, खायचं नसतं, पोटात गरम होतं, कोटा गरम करतो पोटाचा, असं बरेच काही काही लेक्चर असतात त्यांचं. त्यामुळे त्यांना तेलकट आवडत नाही, मसालेदार आवडत नाही, तिखट आवडत नाही. एकदम साधं सिंपल असं जेवण असतं आमचं. त्यामुळे मी जास्त तेल पण टाकत नाही, जास्त मसाले पण नसतात माझे आणि तिखट पण नसतं. मुळात तिखट तर अजिबातच चालत नाही. त्यामुळं मी थोडी एक अर्धा किलो जरी चटणी आणली ना मी गावावरून येताना, तर मला ते आरामात 2.5-3 महिने तर जाते. एवढी थोडीशी चटणी आम्ही टाकून आहे तर कालवण वगैरे बनवत असतो. आणि त्यांना आवडतच नसल्यामुळे तिखट आता मला आवडते तिखट खायला, पण आता माझं पण तिखट खायचं कमी झाले कारण त्यांना आवडत नाही तिखट खायला. आणि एकटीसाठी तर कोण करत बसत नसतं. त्यातल्या त्यात संचीसाठी मिठातलं करायचं, त्यांच्यासाठी मिडियम, माझ्यासाठी तिखट म्हटलं तर ते जास्तच सगळं होतं. त्यामुळे मी पण कमी तिखटच बनवत असते आणि तेच खात असते. कमी तिखट म्हणण्यापेक्षा मिडियमपेक्षा पण कमीच तिखट असतं. पण जे कोण तिखट खातं त्यांना जर माझं जे काही मी भाज्या बनवल्यात ते खायला दिलं तर त्यांना मिठातल्या भाज्या खाल्ल्यासारख्याच वाटणार. आणि ते आमचं मिठातलं असतं ते संचितला तिखट वाटतं आणि त्याला तर अजूनच जास्त मिठातलं काढावं लागतं. कितीतरी सवय लावली संचितला तिखट चारायची पण अजिबात खात नाही तो. चारायला लागले की तिखट लागलं म्हणतोय, पाणी दे, असं तसं करत नाटकं करतोय. त्यामुळे तर मी आता संचितला चारायचा विषय सोडून दिला. ज्यावेळेस तो तिखट खायला शिकेल तर त्यावेळेसच खाईल. आता मी जास्त फोर्स पण करत नाही त्याला तिखट खा, खा म्हणून. त्याच्यासाठी सेपरेट आपलं काढायचं आणि चारायचं त्याला. असं माझं चालू आहे रुटीन. आता मिरची कट करून घेतली आणि नंतर कढीपत्ता साईडला केला, लसूण वगैरे ठेचून घेतला. नंतर दही पाव किलो दही आहे आणि विकतचं दही असतं. त्यामुळे विकतच्या दह्यामध्ये 1-1.5-2 चमचे बेसन टाकायचं, थोडीशी हळद टाकायची, नाही टाकली तरी चालते आणि ते मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं. आणि एकदम सिंपल अशी कढी आहे तर बनवून घ्यायची. एकदम छान लागते आणि त्यामुळं कढी पकोडा पण बनवू शकता. पण कढी पकोडा म्हणले की पकोडा कसा थोडा तळलेला आला आणि ते पण त्यांना चालत नाही. नको जास्त तेलकट नको. त्यामुळं कधी तर कढी पकोडा असतो. कधी तर म्हणण्यापेक्षा 3, 4, 5, 6 महिन्यातून म्हणलं तरी चालेल. नाहीतर आठवड्यातून एकदा असते कढी.
एकदम सिंपलच असते. आणि कढईचं काय सांगायचं तुम्हाला, कढई अशी प्रत्यक्षात बघितल्यावर एवढी घाण अजिबात दिसत नाही, पण व्हिडिओमध्ये काय तिला होते काय माहिती, एकदम काळी काळी कुट्ट कढई दिसते आणि वाटेल की तुम्हाला घासते का नाही, पण असं नाही. कढईला मी खूप जास्त घासत असते, पण ते मला वाटते त्याचं कढईचं ते काय म्हणतो आता, ॲल्युमिनियमच तसं आहे. बरेच जण म्हणत होते की त्याच्यामध्ये लोखंड पण मिक्स असेल, त्यामुळे ती तशी दिसते. किती पण घासतात ती काही अजिबात काळ्याची गोरी होत नाही, म्हणून मी घासायची ते घासत असते, पण ते दिसते तशी. आणि लग्नातली कढई आहे, त्यामुळे लग्नातल्या वस्तू सगळ्यांनाच प्रिय असतात आणि ते काही टाकून पण दे वाटत नाही आणि तशी ठेव पण वाटत नाही. आणि अशा कढईमध्ये जे काय कालवणं म्हणा, भाज्या वगैरे केलेल्या छान पण लागतात, म्हणून मी वापरते ह्या कढईचा वापर म्हणजे असतोच माझ्या. आता कढीला बनवण्यासाठी थोडंसं तेल टाकलं होतं, जिरे, मोहरी, कढीपत्ता टाकायचा, नंतर लसूण, मिरची टाकायची, हळद टाकायची आणि जे मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं ताक म्हणूया आपण ते टाकायचं आणि उकळी काढून घ्यायची. मस्त अशी सिंपल अशी आपली कढी तयार झाली. बघू शकता कढी किती छान झाली. आणि कढी थंड झाल्यानंतर मीठ टाकायचं. इथं ताट पण तयार केले, चपाती, ठेचा, कढी. चला तर या जेवण करायला. आता मस्त असं जेवण करून घेतो, एकदम सिंपल असं. जेवण झालं की नेहमीप्रमाणे असतात भांडी, कट्टा. आता स्वयंपाक झाला की काय होतं, मी लगेचच किचन क्लीन करून घेत नाही. भांडी तर थोडीशी असतात स्वयंपाकाची, मग मी सगळं जेवण वगैरे करत असते आणि जेवण झाल्यानंतर पण कट्टा वगैरे घासायला घ्यायचं. आज थोडंसं जेवण लाईटच झालं आणि लाईट लाईट असतंच तसं पण संध्याकाळचं, तरी पण जरा जास्त जेवण वाटलं की आम्ही काय करत असतो, मी पहिलं किचनमधलं जे काही पसारा, भांडी वगैरे आहे तर तसंच ठेवत असते आणि पहिलं फिरून येतो खाली जाऊन. आणि फिरून आल्यानंतर मग काही किचनचे काम आहेत तर ते करत असते. आज थोडंसं कढी भातच खाल्लं होतं, म्हणलं सगळं आता भांडी पण घासून घ्यावीत आणि कट्टा वगैरे पण सगळं घासून घ्यायचं होतं. गॅस वगैरे पण घासायचा आहे. ते सगळं घासल्यानंतरच मग फिरायला जावं म्हणलं. फरशीत पण थोडी चिकट वगैरे तेलकट झाली होती. फरशीला पण 1-2 दिवसातून सगळं घासून घेत असते मी. तर ते पण आता सगळं घासून घेणार आहे. गॅस पण घासून घेते. गॅसवाला मला म्हटलं होतं की गॅस जास्त घासून घेत जाऊ नका, त्याचा वॉल खराब होतो. आणि वॉल खराब झाल्यामुळं पण गॅस असं एकदम असं फुल वगैरे चालत नाही आणि हलतो पण थोडासा. पण गॅस घाण झाली की मला सवयच लागली घासून घ्यायची. त्यामुळे सगळा गॅस आहे तर घासून घेतला. फक्त काळजी एवढीच घेते की बटनामध्ये जास्त पाणी जाऊ देत नाही. तरी पण थोडंफार जातंच, पण पुसून घेता नंतर व्यवस्थित. सगळा कट्टा आहे तर घासून घेतला. नंतर सगळं पाणी आहे तर आता सगळं हे करून घ्यायचं. भांडी पहिली घासून घेत असते, म्हणजे सगळं म्हणजे असं मला सरळ वाटतं. पहिली भांडी घासून घ्यायची आणि नंतर कट्टा धुवून घ्यायचा. म्हणजे कसं भांडे वगैरे तिथंच पडतात खरकटी, आणि त्या खरकटी भांड्यांमध्ये नंतर हे सगळं कट्टा घासलेलं पाणी जातं. त्यामुळे मी पहिली भांडी घासून त्या रॅक म्हणजे भांड्याचे स्टँड आहे त्या स्टँडमध्ये सगळी व्यवस्थित भांडी ठेवायची आणि मग गॅस कट्टा काय असतील ते पुसून घ्यायचं. सगळं पाणी आता ओढून घ्यायला लागले मी ते वायफरनी. आणि एक भाताचं कुकर आहे. कुकर थोडासा भात भात म्हणलं की ते एकदा थंड झालं की ते थोडंसं कडक होतं आहे आणि ते काही एका घासून निघत नाही. त्याला वेळ लागतो घासायला. म्हणून त्याला भिजत घातले. उलटण पण होतं, उलटणला पण भिजत घातले आणि कुकरला पण भिजत घातले. आता एक उद्या सकाळीच घासायचं, आता कोण घासत बसत नाही त्याला. आता जेवण झालं, कट्टा पुसून झाला, भांडे वगैरे झाले. आता आवरायचं आणि खाली जायचं फिरायला. संचित ते तर काय तयारच झालेत. म्हणले आता खाली फिरून यायचं आणि खाली फिरून आल्यानंतर मग पुसून घेत असते फरशी रोज संध्याकाळची. खाली फिरायला आलो. खाली फिरायला आल्यानंतर मग तुम्ही बघू शकता इथं गार्डनमध्ये फन फेअर होतं आणि आम्हाला माहिती पण नव्हतं. ज्यावेळेस आम्ही जेवण झाल्यावर कसं आम्हाला सवयच आहे जेवण झालं की रोज संध्याकाळी फिरायला यायचं. आणि आल्यानंतर मग माहिती झालं. आम्ही बघितलं तर काय आहे, तर मग तिथं लिहिलं होतं आणि बरंच काय काय विकायला पण आलं होतं. आणि तसं काही सोसायटीमध्ये काही नोटीस पण नव्हती, काय नव्हती, काय असं सांगितलं पण नव्हतं की आहे फन फेअर वगैरे, तुम्ही येऊ शकता. कधी 3 वाजल्यापासून चालू झाले. आणि संडे म्हणलं की कोण बाहेर आता कशाला, आम्ही तर येतोय संडे म्हणलं की बाहेर. त्यांना पण ऑफिसला वगैरे गेलं असतं, आलं असतं तर माहिती झालं असतं. आणि बघू शकता किती छान आहे. काय झालं मग, संचित म्हणला इतकं छान आहे मला जायचं आहे. मग इथून आम्ही थोडंसं बघितलं वरून आणि नंतर घरी गेलो. घरी जाऊन संचित म्हणला की कपडे वगैरे चेंज करायचे. मला त्याला किती अगोदरच मेकअप वगैरे नटायची वगैरे खूप आवड आहे. आलं की कपडे चेंज केले. नंतर मग खाली गेलो. खाली व्यवस्थित सगळं फिरून वगैरे बघितलं. भरपूर असं काय काय आलं होतं. मुलांचं जम्पिंगचं होतं. असं असं स्टॉल बसले होते सगळे. 3 वाजल्यापासून ते 9 वाजेपर्यंत परमिशन होती आणि सगळं गार्डनचं आहे. गार्डनमध्ये सगळं होतं. छोटे छोटे स्टॉल, मग वडापावचे होते, भज्यांचे होते आणि सगळे असं एकदम छान छान होतं. खाली गेल्यावर दाखवते. पर्स होत्या विकायला, कपड्यांचे दुकान होती छोटी छोटी, परफ्यूम होते. नंतर कपडे पण असं वेगवेगळ्या टाईपचे कपडे वगैरे होते. खालच्या साईडने पण तुम्हाला दाखवते. जम्पिंगमध्ये संचितला जास्त आवडत नाही जम्पिंगमध्ये. त्यामुळे संचित काय जम्पिंगमध्ये त्याला बस म्हणलं तर नको म्हणला. आणि काय आम्हाला माहिती पण नव्हतं. आम्ही
जर आज फिरायलाच आलो नसतं तर आम्हाला माहिती पण नव्हतं की आज काय सोसायटीमध्ये झालं आहे, गार्डनमध्ये काय आहे. थोडीशी नोटीस वगैरे लावायला पाहिजे होते त्यांनी, पण नोटीस पण काय लावली नव्हती आणि त्यामुळं काय आम्हाला समजलं नाही. बघू शकता असे छोटे छोटे टेबल लावले होते आणि टेबल लावून सगळे असे बसले होते आणि जे लोक आहेत तर ना, म्हणजे स्टॉलवाली लोक बाहेरचे आहेत आणि जिथं आतमध्ये फिरणारे लोक सोसायटीमधले आहेत. त्यामुळे ही आतली लोक सोसायटीतले आहेत आणि बाकीचे स्टॉल आहेत ते बाहेरून आलेत. तुम्हाला जे काय पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता आणि खरेदी करायची. जम्पिंगचं आहे. संचित म्हणला पहिला मला इथे जम्पिंग करायचे, बसायचं आहे. नंतर जवळून बघितल्यावर त्याला असं वाटलं की खूपच उंच आहे, मोठा आहे, त्यामुळं तो काही बसला नाही आणि त्यामुळं त्याला बसवलं नाही. म्हणला नको नाही बसत मी. आणि मग इकडं सगळं फिरायला लागले मी, जवळून सगळं दाखवायचा प्रयत्न केला. कपडे, वेगवेगळ्या प्रकारचे पडदे, खूप काय काय वेगवेगळं होतं आणि ते आम्ही बघितलं. संचितला म्हणलं काय खायचं आहे का, तर नाही म्हणला. आणि आम्ही थोडं लेट झालं तर 9ला सगळं त्यांची पॅकिंग पण चालली होती बऱ्यापैकी. 9 वाजेपर्यंतच टायमिंग होतं. संचितला एक छोटासा कप केक घेतला आणि कप केक खात बसलाय. आणि चला तर मग आजचा व्हिडिओ आहे तर कसा वाटला ते नक्की सांगा. तर बाय.